नमस्कार, मी मोना यनपुरे आणि आपण पाहताय सिविक मिरर। सकाळपासूनच मतदार जे आहेत ते आपला हक्क बजावण्यासाठी बाहेर पडताना पाहायला मिळतात। खरं तर लोकशाहीचा उत्सव म्हणून आज पाहिलं जातं। आपण आता पुण्यातील जो प्रभाग आहे हा संपूर्ण या प्रभागात आहोत, प्रभाग क्रमांक 36 मध्ये। आणि ही जी राजीव गांधी ई लर्निंग शाळा आहे तर इथे एक जण मतदान करण्यासाठी आले होते। खरं तर त्यांना 3 प्रभागात जावं लागलं आणि त्यानंतर त्यांना शेवटी त्यांचा जे नाव आहे ते या प्रभागात सापडलेलं आहे। त्यांच्याशी आपण बोलणार आहोत। काय झालं नेमकं, म्हणजे सकाळी तुम्ही मतदानासाठी जेव्हा घरातून बाहेर पडलात तेव्हा काय झालं, कुठे कुठे फिरलात? नमस्कार मॅडम, माझं नाव प्रतीक डंबाळे आहे। मी राहायला पर्वती दर्शन या भागामध्ये आहे। आमचा जो प्रभाग आहे तो प्रभाग क्रमांक 27 आहे, पर्वती नवी पेठ। तर मला स्लीप हवी होती मतदानासाठी, तर मी स्लीप शोधण्यासाठी बूथवर गेलो। तर माझं सर्वप्रथम तिथं नाव नव्हतं, माझ्या संपूर्ण कुटुंबाचं नाव होतं। व त्याच्यानंतरनं मी त्या दुसऱ्या बूथवर गेलो। त्या बूथवर गेल्यानंतरनं त्यांनी सांगितलं की तुमचं नाव हे कदाचित प्रभाग क्रमांक 28मध्ये असू शकतं, कारण की 28मधल्या प्रभाग क्रमांक लोक जी आहेत नागरिक ते 27मध्ये वगळण्यात आलेले आहेत। म्हणजे बरेचशी लोक 27मध्ये पण मतदान करण्यासाठी येत आहेत। तर मी माझ्या संख्येसाठी तिथे गेलो व तिथे पण माझं नाव नव्हतं। मी बऱ्याच तिथं 4 ते 5 ठिकाणी बूथवर गेलो, माझं नाव शोधलं पण माझं नाव नव्हतं। त्याच्यानंतरनं मी प्रभाग क्रमांक 36मध्ये आलो, पद्मावती सहकारनगर असा प्रभाग आहे। तर तिथं आल्यानंतरनं मी बराच वेळ तिथं थांबल्यानंतरनं मला माझं नाव सापडलं व मी त्या ठिकाणी जाऊन मतदान करून आलेलो आहे। बरं, तुम्ही सकाळी घरातून किती वाजता बाहेर पडलात मतदानासाठी? मी सकाळी घरातून 9 वाजता बाहेर पडलेलो आहे मॅडम। माझा पूर्ण 1 तास गेलेला आहे या प्रक्रियेमध्ये। आणि यामध्ये तुम्हाला किती अशा बूथवर किती गेलात? मी कमीत कमी 18 ते 20 बूथवर गेलो आहे तिन्ही प्रभागांच्या, पण मला माझं नाव फक्त प्रभाग क्रमांक 36 या ठिकाणी सापडलेलं आहे। नक्की, खरं तर हे तरुण आहेत त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आहे। मात्र जर असे समस्या ज्येष्ठ नागरिकांना आल्या किंवा नवीन जे वोटर्स आहेत तर त्यांना आले तर हे मात्र मतदान करणार नाही किंवा यांचं मतदान जे आहे ते कुठेतरी वाया जाऊ शकतं। त्यामुळे अशा प्रकारच्या आणखी किती घटना घडत आहेत हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। सकाळपासून पुणे शहरातील साधारण 5 ते 6 ठिकाणच्या जी मशीन आहेत ते सुद्धा बंद पडल्याचं चित्र पाहायला मिळत होतं। त्यापैकी आता काही मतदानाचे जे मशीन आहेत ते सुरू झालेले आहेत, मात्र अजूनही काही ठिकाणी मशीन बंद आहेत किंवा अशा वेगवेगळ्या समस्या ज्या आहेत त्या आपल्याला पाहायला मिळतात। पुण्याहून मोना यनपुरे, कॅमेरा पर्सन अजय गांगुडेसह मी मोना यनपुरे, सिविक मिरर।